उजळून गेली होती. रोज ह्या कोवळ्या किरणांचा आस्वाद घेणारी ती मात्र आज गायब होती. तिला शोधण्याच्या नादात उन्हाचा एक कोवळा चुकार कडवासा उगाच तिच्या मॉडर्न बाथरूमच्या नाजूक काचेतून डोकावला आणि क्षणभर तिथंच स्तब्ध झाला. अशी बावन्न कशी भिजलेलं सौंदर्य जणू तो प्रथमच पाहत होता. पाण्याचे थंडगार ओघळ तिच्या मौशार नितळ गोळ्या कायनेवरून व घाटदार वळणावरून तिच्या स्वर्गाचा वेध घेण्यासाठी घाईने धावत होते. सर्वच लहान मोठ्या थेंबांची तिच्या सर्व अंगाला स्पर्श करण्याची चढाओढ चालू होती. पाण्याच्या थंडगार स्पर्शाने तिचे अंग रोमांचित होत होते. ती शीतलता सहन न होऊन घटकेला तीच अंग शारत होते. तिच्या ओलसर फेसाळलेल्या केसातून फिरवणारी तिची लांबसडक बोटं अचानक तिच्या निमुळत्या मानेपाशी थकबरली. तिने बोटानेच मानेचा भाग चाचपडला. मानेतून एक सौम्यशी कळ उठली. त्यानेही तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि काल रात्रीच्या तिच्या नवऱ्याचा प्रताप तिला आठवला. हे काल रात्री पुरताच मर्यादित नव्हतं. 6 महिन्यापूर्वी तिचे लग्न झाले तेव्हापासून तिच्या रात्री या अशाच होत्या. आईवडिलांनी अगदी खूप श्रीमंत आणि चांगल्या घरातील मुलाशी तिचा विवाह करून दिला होता. तिच्या नवऱ्याची स्वतःची कंपनी होती. खूप मोठा बंगला, दिमतीला नोकर चाकर, दाराशी उभी गाड्या, सर्वांच्या दृष्टीने सर्व सुख तिच्या पायात. परंतु ती श्रीमंत नवऱ्याच्या शोकेसमधली बाहुली होती हे कोणाच्या लक्षात आले नाही. त्याच्या व्यस्त जीवनातील जे काही 2 तास हिच्या वाट्याला येते ही तिच्यासोबत घालवावेसे वाटत नव्हते. कधी पाहावं तेव्हा तो तिच्यापासून अंतर ठेवूनच राहत असे. ती कधी आशाभरल्या डोळ्यांनी त्याची प्रतीक्षा करत असे. तो कधीतरी येऊन जवळ घेईल, आपल्यावर प्रेम करेल. पण असं काही सगळं स्वप्नच बनून राहिलं. त्याला वाटेल तेव्हा त्याच्या कामापुरता तो जवळ घेईल. त्यानंतर काही घडायचं ते कधीच तिला आठवायचं नाही आणि तिला आठवण्याचा प्रयत्न करण्याचेही नसे. कालही असंच काहीसं घडलं होतं. त्याच्याच खुणा आता जखम बनून ठसठसत होत्या. नुसत्या आठवणीने तिच्या तोंडून हलका उसाचा निघाला. आपल्या ओल्या अंगाभोवती मऊ टावेल लपेटत ती आरशासमोर उभी राहिली. बऱ्याच दिवसांनी आज ती स्वतःला असं न्याहाळत होती. तिची गोरीपान, सोनेरी चमक असणारी कांती मागच्या काही महिन्यात बऱ्याचपैकी निस्तेज पडली होती. तिच्या चेहऱ्यावर सदैव विलासणारं टवटवीत हास्य कुठे तरी गायब झालेसे होते. तिच्या टपोऱ्या तांबूस झक असणाऱ्या डोळ्यातील स्वप्न चकणाचूर झाली होती. तिचे मऊ गुलाबी ओठ सततच्या चाव्याने काळपटत पडले होते. शी, तिने आपला चेहरा डोळ्यांमध्ये झाकला. तिला कधीच स्वतःला असं बघायची इच्छा नव्हती. निदान नव्या नवरीचे नवलाई दिवस असताना दिवसेंदिवस उमलायचे सोडून तिच्या तारुण्याची पानगळ चालू होती. आरशाकडे पाठ फिरवत तिने तसंच स्वतःला कालच्या चोळामोळा झालेल्या बेडवर झोकून दिलं. हेच आयुष्य पाहिजे होतं का मला? लग्नानंतर केवळ वासनापुरतीच साधन, तेवढीच एका बाईची ओळख उरते का? आणि भले तेवढीच ओळख असू दे, पण निदान माणुसकी तरी अपेक्षित असतेच ना? बऱ्याच उलटसुलट विचारात ती गुरफटून गेली. अचानक तिला आठवण झाली त्याची. तिच्या नजरेसमोर तीच पूर्वायुष्य येताच ती थकबरली. तिच्या आठवणींच्या ठेवीतल्या सर्वात मधुर आठवणी होत्या त्या. एखाद्या तरुणीने तारुण्यात प्रवेशातच ज्या गोष्टी केवळ स्वप्राप्त पाहत समाधान मानावे ते अवीट गोडीचे सुख तिने आधीच चाखले होते. तो हलकासा शहारे असणारा स्पर्श, ते श्वासात गुंफत जाणारे श्वास, ती अंगातून लहरणारी बिजली, डोळ्यांना न दिसणारं त्या शक्तीने तिला सर्व काही दिलं होते. तिच्या तारुण्याचे क्षण न क्षण फुलवले होते. तिच्या शरीराच्या गंधातून ते क्षण हरवले होते. परंतु तिला सुकवणारी ती शक्ती अमानवीय होती. म्हणून गुरुजींच्या तंत्रमंत्राच्या शक्तीने तिच्यावर विजय मिळवला होता. तिने ओठ कोपऱ्यात वाकडे केले. म्हणे अमानवी शक्ती वाईट असतात.
तिला गुरुजींचा रागच आला होता. हा माणूस येऊन बघा जरा, ज्याच्यासोबत लग्नाच्या दावणीला बांधलंय असं पशुसारखं वागतोय. त्यापेक्षा ती अदृश्य शक्तीच चांगली होती ना माझ्यासाठी. ती मला आंतरिक सून व मनाला शांतता द्यायची आणि कुठल्याही विचाराला आणि गोष्ट करायला मी उत्स्फूर्त राहायची. आज ती खूप रागात होती. तिला स्वतःच्या अशा आयुष्याचा राग येत होता. असं तीड तुटत जाण्यापेक्षा मरून गेलेलं चांगलं. तिने आपला डावा हात चाच पडला. मनगटावर 3 वेड्यांचा लाल रंगाचा दोरा होता. त्या पूजेनंतर काही काळासाठी संरक्षण म्हणून गुरुजींनी मंतरलेला धागा तिच्या हातात बांधलेला होता. परंतु विचारात गुंतून असलेली काय करावं, परत त्या धाग्याकडे पाहून तिच्या जुन्या आठवणी रोजच ताज्या होत होत्या. त्या शक्तीला विसरण्याऐवजी तिच्या आठवणीत ती बऱ्याचदा स्वतःलाच न भानावर ठेवायची आणि स्वतःला त्या गोष्टीविरुद्ध विसरून जायची. आता अजून नाही. स्वतःच्या शरीराचा असा छळ तिला अमान्य होता. तिची घाटदार सोनेरी छडाळी असलेली शरीर, ज्याची कोणालाही भरड पडावे असं तिचं रूपवान शरीर होते. दुरून पाहिली तर कशी जणू सुंदरीच उभी होती. तिच्याकडे पाहून भल्या भल्यांचे डोळे फिरवून जायचे. परंतु जे ज्याला लाभलं त्याने धसमुसळपणाने केवळ वापरच केला त्या शरीराचा. काही इच्छा असतील ना त्या शरीरात असलेल्या मानवी जीवनाच्या, त्या तर कित्येक महिने अपूर्णच आहे. आणि त्याही हव्याशा स्पर्शासाठी ते कधीपासून तडफडतंय. तिने पुन्हा उसासा सोडला. तिच्या गरम श्वासाला जोर चढला. काहीतरी ठरवून तिने हातातील दोऱ्याची गाठ खेचली आणि अचानक खिडकीचा काच वाढल्यासारखी वाटली. तिची खोली थोडीशी अंधारली गेली. एक थंडगार वाड्याची झुळूक तिच्या गालाला स्पर्श करून गेली. हे बदल तिच्या ओळखीचे होते. मिटलेल्या तिच्या ओठांवर किंचित हास्य प्रसरले आणि तेही प्रेमाचे होते. ती एक वेळा सोडवत होती आणि तिच्या भोवती थंडगार धूप जमत होते. तेवढ्याशा थंडीने छोट्याशा टॉवेलमध्ये कसंबसं गुंडाळलेला तिचा देह थरथरला. जणू तो टॉवेलच तिच्या शरीराला स्पर्श करतोय की काय असे वाटू लागले. सुटलेला धागा एव्हाना काळा पडलेला होता. जळाल्यासारखा झाला होता. तिने तसाच त्याला कोपऱ्यात फेकून दिला आणि तिच्या चेहऱ्यावर हसू अजूनच वाढू लागले. कारण तिला जे हवं होतं ते आता तिला लवकरच मिळणार होतं असं ती स्वतःलाच म्हणू लागली होती. एका जुन्या परिचित गंध पुन्हा दरवळला. ती सुखावली. तिच्या आतील जाणवा पुन्हा एकदा बधीर झाल्या. थंडीने गारठून थरथरणाऱ्या तिच्या शरीराला प्रेमाची ऊब हवी होती. तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. तिला ते सगळे क्षण पुन्हा अनुभवायचे होते. त्याच्या स्पर्शाला तिच्या ताणलेल्या शरीराने साथ दिली. त्याच्यातील टॉवेलचा अडसर कधीच गळून पडला होता. हलक्या मोर पिसासारखा एक स्पर्श तिला अंगभर जाणवत होता. त्याच्या स्पर्शाने तिचे यौवन सुखावत होतं. अंगभर सुखाचे झरे पसरू लागले होते.
आणि तिच्या अंतर्मनातही सुखाचे फटाके वाजू लागले होते. आपल्या अनावृत्त देहाला गोंजारत ती पुन्हा पुन्हा तीच धुंदी अनुभवू लागली, जी लग्नाच्या आधी तिला या स्पर्शाने अनुभवली होती. जणू तिला हळुवारपणे शरीर सुखाचा जो आनंद लग्नानंतर मिळवायचा होता, तो तिला या क्षणी प्राप्त होत आहे, असे तिला वाटू लागलं होतं. पण ती गोंधळलीच होती की समोरून जर मी त्याला डोळे भरून पाहिले असते तर ती बरे झाले असते. हे भगवान! त्याने खाडकन डोळे उघडले. पद्मासनात असलेलं त्याचे बळकट शरीर थरथरू लागलं. अचानक समाधीभंग झाल्याने त्याला किंचितशी भोवळ आली. एका हाताने आधार घेत तो मृग जिनावर पडला. आता त्याने जे पाहिले होते ते त्याच्या कल्पनापलीकडे होते. आताच्या काळात असं काही घडेल याची त्याला अपेक्षाच नव्हती. आजकाल माणसाचे जास्त भयानक असतात, असं त्याला म्हणायचं होतं. पण का वाटले असेल त्याला? तो स्वतःच कल्पना करू लागला होता. ओम त्याचे नाव. कला शाखेचा विद्यार्थी आणि ऐतिहासिक व सांस्कृतिक चित्र रेखाटण्याचा असलेला छंद म्हणून बऱ्याच भारत त्याने पिंजून काढला होता. मागे अशाच कोण्यातरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी एखाद्या नवीन विषयाच्या शोधात त्याने कोण्या नव्या गावाची वाट पकडली होती. सोसायटीतील एका आजोबांनी आपल्या बालपणाची आजोळच्या गप्पा सांगताना एका गावाच्या संस्कृतीचा उल्लेख केला आणि बाजूनेच घरी जायच्या धांदलीत धावणाऱ्या ओमचे कान टवकारले गेले. गावाचे नाव समजायच्या अवकाशातच ओमचं तर जायचं प्लॅनिंग तयार असतं. आई वडिलांचा हो नाच प्रश्न नव्हता. त्यांना तो प्रश्न विचारण्या एवढा वेळही नव्हता. त्याने प्रवास चालू झाल्यावर अमुक ठिकाणी जातोय एवढीच सांगायची, काय ती तसदी घ्यायच्या आणि आपल्या कामाला सुरुवात करायच्या. कोणतंही काम पूर्ण झाल्याशिवाय त्याला शांतता बसायची नाही. बस तेव्हाही तेच केलं होतं त्याने. फरक इतकाच होता की तो अशा एका गावात येऊन पोचला की ज्याचे नावसुद्धा गुगल मॅपवर नव्हतं. खूप धाडसाने केलेला हा प्रवास त्याला नुसती त्या गावाची संस्कृतीच नाही समजली तर त्यावर आधारित चित्राने त्याला कलेच्या दुनियेत वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्या प्रवासादरम्यान एक अशी चमत्कारिक गोष्ट घडली की कोणा भल्या पुरुषाच्या हातून दैवी उपासनेची दीक्षाही मिळाली. हे सगळं इतकं वेगात घडलं की त्याला त्यावर विचार करण्याची साधी उसंतही मिळाली नव्हती. दीक्षादानाच्या नियमाप्रमाणे त्याला रोज काही वेळ ध्यान करणं आवश्यक होते. कारण कोणीही गुरुमंत्र घेतल्याशिवाय आपल्या गुरुचं नामस्मरण केल्यानंतरच कोणत्याही कामाला तो सुरुवात करू असतो. दैवी शक्ती बाळगण्यासाठी शरीरासोबत मनही ताब्यात ठेवावे लागते. माया, मोह आणि सगळ्या
विकारांपासून दूर राहण्यासाठी मनावर संतुलन ठेवणं तर आवश्यकच असते आणि मनाची चंचलता केवळ एकाग्र ध्यान दूर करू शकते. या गोष्टींचाही भान त्याने ठेवला होता. त्याच्या साधनेला पूरक या उद्देशाने त्याला हे खास मुर्गजीन आशीर्वाद म्हणून देण्यात आलं होतं. काहीतरी वेगळं करून बघूया म्हणून त्याने ही मजेतच दीक्षा घेतली होती. हे ध्यान साधना केवळ मन शांती पलीकडे अजून काही उपयोगाचे नाही असं त्याचे ठाम मत होते. पण तरीही योगा म्हणून आपल्या दिवसातील 1 तास तो या साधनेला देत असे. कारण त्या साधनेनंतर त्याचा पूर्ण दिवस हा अत्यंत उत्स्फूर्तेने व मजेशीर जात असे. म्हणून तो न कंटाळा करता दररोज 1 तास तरी साधनेला वेळ देत असे. परंतु आज त्याला काहीतरी जाणवलं. नजड्या काहीतरी भयानक घडतंय व ते सत्य असू शकतं का हाही विचार तो करू लागला. त्याचा थरकाप उडला. दीक्षा देतेवेळी गुरुजींचे शब्द त्यावेळी नीटसे लक्षात आले नव्हते. पण त्याचे मन पलटल्यावर उमटलेले ठसे त्याला आठवण करू द्यायला पुरेसे होते. काहीतरी विचित्र शब्दांची गुंफण करून एक बीज मंत्र उच्चारला होता. जे शब्द त्याने कधीच ऐकले नव्हते. दीक्षादानानंतर त्याच्या मनात बऱ्याच प्रश्नांची गोंधळ माजवला होता. त्याला सगळ्यांची उत्तर हवी होती. परंतु योग्य वेळ सगळं ज्ञात होईल. बोलून गुरुजी कुठं गायब झाले त्याला समजलेच नाही. तेव्हापासून आजपर्यंत तो नित्य नियमाने साधना व उपासना करत होता. असे करूनही त्याच्या मनाला तर शांतता होतीच. पण दर दिवशी साधनेनंतर त्याला काही ना काही आवर्ताने जाणवत. कसल्याशा अलौकिक शक्तीच्या अनुभूती होत आणि त्याच मन प्रसन्नतेने भरून जाई. आजच्या साधनेनंतर झालेल्या जाणवा मात्र अशुभाची चाहूल देत होत्या. त्याला कोणाची तरी चाहूल लागली होती. धुक्यामध्ये अस्पष्ट वेडावाकडा दिसणारा आकार जो पसरत सगळीकडे कब्जा करू पाहत होता. त्याच्या छायेखाली असलेली सगळं क्षणार्धात उद्ध्वस्त होऊन जात होते. त्या आकाराला ना चेहरा होता ना शरीर होते. तो केवळ धुक्याचा आभास होता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. या कथेचे एकूण 22 भाग आहेत. दुसरा भाग वाचायला विसरू नका. अत्यंत रोमांचक व मन भरून देणारी कथा आहे. धन्यवाद.